आवाज जनतेचा। रिसोड शहराच्या इतिहासात प्रथमच भारतीय स्टेट बँक रिसोड येथे निवृत्ती वेतनधारक यांची बैठक घेण्यात आली। त्यांना येणाऱ्या अडचणी, जीवन प्रमाण, ई-केवायसी इत्यादी अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणीतून सुखकर मार्गक्रमण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने प्रथमच पुढाकार घेतलाय। यामध्ये निवृत्ती वेतनधारक, अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती या सर्वांचा समावेश होता। दैनंदिन भारतीय स्टेट बँकमध्ये होणारी अलोट गर्दी, या गर्दीमुळे अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि निवृत्ती वेतनधारक यांना होणारा त्रास, यामध्ये विशेष म्हणजे अपंग व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती ज्यांना चालता फिरता येत नाही यांना होणारा त्रास सुखकर करण्यासाठी भारतीय स्टेट बँक रिसोड शाखेचे व्यवस्थापक सत्यनारायण प्रसाद यांनी पुढाकार घेऊन वृद्ध व्यक्ती आणि अपंग व्यक्ती यांना होणारा त्रास दूर होण्याकरिता विविध उपाययोजना आखल्या आहेत। यामध्ये विशेष म्हणजे वृद्ध व्यक्ती आणि अपंग व्यक्ती यांना चालता फिरता येत नाही, जे भारतीय स्टेट बँक खातेधारक आहेत आणि या सर्वांना बँक खाते संबंधित येणारी अडचण, ई-केवायसी असो किंवा जीवन प्रमाण किंवा लोन इत्यादी कामांकरिता यांना शाखेमध्ये येण्याची गरज भासणार नाही आणि त्यांच्या जवळील नातेवाईकांनी शाखेशी संपर्क केल्यास स्वतः भारतीय स्टेट बँक शाखेचा कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या घरी पाठवून त्यांचे शाखेत संबंधित जे काम असेल किंवा अडचण असेल ती दूर केली जाईल। आणि भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक सत्यनारायण प्रसाद यांनी बैठकीमध्ये बोलताना उद्देशून सांगितले की अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि निवृत्ती वेतनधारक यांच्या नातेवाईकांनी निसंकोचपणे आमच्या भारतीय स्टेट बँक शाखेची संपर्क करावा। आपणास होणारा त्रास सुखकर करून देण्यासाठी आणि आपण सर्वांची सेवा आमच्या भारतीय स्टेट बँकेच्या हातून व्हावी म्हणून अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि निवृत्ती वेतनधारक यांच्या नातेवाईकांनी आमच्या शाखेशी संपर्क करावा। स्वतः भारतीय स्टेट बँक शाखेची कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या घरी येऊन सर्वतोपरी मदत करतील। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।